अतिशय सोपा जाईल आणि याच्यातीलच प्रश्न तुम्हाला त्या क्वेश्चन पेपरमध्ये दिसतील. तर हा जो पूर्ण पेपर आहे तो नक्की बघा पूर्ण. प्रत्येकाचा आन्सर सुद्धा मी या क्वेश्चन पेपर सोबत तुमच्याशी शेअर करतोय आणि नक्कीच तुम्हाला युनिट टेस्टमध्ये मॅथमॅटिक्सच्या पेपरमध्ये या क्वेश्चन पेपरचा नक्कीच फायदा होईल. कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही जरूर कळवा की तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसा वाटला पाहिल्यानंतर. सो क्वेश्चन नंबर 1 असेल आपल्या युनिट टेस्टमध्ये फिल इन द ब्लँक्स फॉर 4 मार्क्स. टोटल 4 मार्क्स फिल इन द ब्लँक्स साठी असतील. मे बी ऑप्शन असतील किंवा फिल इन द ब्लँक्स असेल. सो आता आपण इथे घेतलेला आहे फिल इन द ब्लँक्स फॉर 4 मार्क्स. तो क्वेश्चन नंबर 1 काय आहे तो बघा. इफ गिवन लाईन सेगमेंट आर इन इक्वल लेंथ दे आर. समजा दोन लाईन सेगमेंट इक्वल आहेत. म्हणजे समजा एक लाईन सेगमेंट काढली आपण ए बी, सपोज ही 5 सेंटीमीटरची आणि समजा दुसरी पी क्यू सुद्धा मी काढली, ती सुद्धा समजा 5 सेंटीमीटरची. तर दोन्हींची लेंथ काय झाली, इक्वल झाली. ए बी इज ऑल्सो 5 सेंटीमीटर, पी क्यू इज ऑल्सो 5 सेंटीमीटर. मग लेंथ इक्वल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्ग्रंट. सो दीज टू लाईन्स आर कॉन्ग्रंट. सो याचा फिलिंग द ब्लँक्स मध्ये करेक्ट आन्सर काय असणार आहे, कॉन्ग्रंट. इफ गिवन लाईन सेगमेंट्स आर इन इक्वल लेंथ दे आर व्हॉट, द करेक्ट आन्सर इज कॉन्ग्रंट. ओके, सो हे आन्सर तुम्ही नोट करून घ्या की त्या दोन लाईन्स काय असणार आहेत, एकमेकाला कॉन्ग्रंट असणार आहेत. नाव नेक्स्ट त्याच्यामध्ये पुढचा आहे तो, इथे तुम्ही बघू शकता पुढचा जो आहे -7 अँड +15. सो बघा याच्यामध्ये 7चं जर साईन बघितलं तुम्ही मायनस आहे आणि 15चं साईन आहे प्लस. सो बघा साईन सेम आहेत का डिफरंट आहेत, साईन डिफरंट आहेत. साईन डिफरंट असल्यावर आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार. 15 - 7 किती येणार आहे, 8. ओके, आणि ग्रेटर नंबरचं साईन प्लस. सो तुम्ही +8 नाही लिहिलं तरी चालेल, नुसतं 8 लिहिलं तरीही ते आन्सर करेक्ट आहे, किंवा +8 सुद्धा तुम्ही लिहू शकता. सो 15 - 7 8 येणार आणि ग्रेटर नंबरचं साईन +8 और 8. सो त्याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे, 8 येणार आहे. सो दिस इज सेकंड. नाव थर्ड वन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये नंबर ... इज नीदर अ प्राईम नॉर अ कॉम्पोजिट नंबर. असा कोणता नंबर आहे की जो प्राईम सुद्धा नाही आणि कॉम्पोजिटही नाही आहे. सो नक्कीच तुमच्या लक्षात आला असेल असा कुठला नंबर आहे. HCF LCM चॅप्टर मध्ये आपण बघितले 1 इज द नंबर विच इज नीदर अ प्राईम नंबर नॉर अ कॉम्पोजिट नंबर. प्राईम सुद्धा नाही आहे आणि कॉम्पोजिट सुद्धा नाही आहे. सो हे लक्षात ठेवा. सो सगळे आन्सर आपण 1 बाय 1 बघत चाललोय. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन. If the sum of measures of two angles is 180 degree, okay, then they are known as. समजा दोन अँगल्स आहेत, फोर्थ वन, दोन अँगल्स आहेत ज्यांची सम आहे 180 डिग्री. तर त्या अँगल्सना काय म्हणायचं, तर त्या अँगल्सना आपण म्हणायचं सप्लिमेंटरी अँगल्स. ओके, सप्लिमेंटरी अँगल्स. करेक्ट आन्सर काय येणार आहे, सप्लिमेंटरी अँगल्स. सो हे आन्सर नोट करा. ज्या दोन अँगलची सम 180 डिग्री असते त्याला आपण काय म्हणतो, सप्लिमेंटरी अँगल्स. आणि तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायचं जर दोन अँगलची सम 90 डिग्री असेल, कारण क्वेश्चन फिरवून पण विचारलं जाईल, 90 डिग्री असेल तर त्याला काय म्हणायचं. नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा. ओके, सप्लिमेंटरी. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 180 असेल तर सप्लिमेंटरी आणि 90 असेल तर काय, ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला सांगायचं. ओके, सो हे 4 MCQ झाले. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नाव क्वेश्चन नंबर 1B. क्वेश्चन नंबर 1B मध्ये बघा, स्टेट ट्रू और फॉल्स. 2 मार्क्स साठी हा क्वेश्चन आहे. तर काय म्हटलेलं आहे बघा, इफ नो प्राईम नंबर इज अ कॉमन डिवायझर ऑफ ऑल गिवन नंबर्स देन 2 इज देअर HCF. तुम्ही जर HCF फाइंड करायला शिकला असाल तर HCF फाइंड करत असताना तुम्ही समजा एखाद्या नंबरचे फॅक्टर पाडलेत. ओके, तर सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज एक 6 चे घेऊया आपण. 6 चे फॅक्टर किती येणार आहे, 2. ओके, अँड 2 3 जा 6 अँड 3 1 जा 3. सो 6 चे फॅक्टर काय आले, 2 आणि 3. आणि आता समजा आपण 13 हा नंबर घेतला, तर 13 हा प्राईम नंबर आहे. सो 13 1 जा 13. ओके, 13 1 जा 13. सो 6 चे फॅक्टर काय आले बघा, 2 × 3 आणि 13 चे फॅक्टर काय आले, 13. ओके, ॲज इट इज, कारण तो प्राईम नंबर आहे. मग ह्या दोघांमध्ये काही कॉमन आला का, मग ह्याचा HCF आपण किती कन्सिडर करतो, तर याचा HCF आपण ज्यावेळी काहीही कॉमन नसेल दोघांच्यात त्यावेळी HCF किती कन्सिडर करतो आपण, दोघांचा HCF 1 कन्सिडर करतो. आता इथं काय म्हटलेलं आहे बघा, फक्त तुम्हाला सांगायचं आहे ट्रू ऑर फॉल्स. देन 2 इज देअर HCF. त्यांचा HCF 2 असतो का रे, तर नाही. तर HCF किती असतो अशा वेळी, ज्यावेळी कॉमन फॅक्टर नसतो त्यावेळी दोघांचा HCF किती असणार आहे, 1. सो HCF इज इक्वल टू 1. ओके, सो हे काय आहे स्टेटमेंट. सो याचा आन्सर काय येणार ओव्हरऑल, तर हे स्टेटमेंट काय आहे, फर्स्ट वन. सो आन्सर ऑफ फर्स्ट. सो हे सगळं आपण रफ केलं तुम्हाला समजण्यासाठी.
सो मेन आन्सर लिहायचा आहे तुम्हाला 1चा आन्सर काय आहे? फॉल्स. ओके. FALSE फॉल्स. सो हे स्टेटमेंट फॉल्स आहे. आता पुढे बघा, पुढचा त्याच्यातला आहे आपला, तो जो आहे पुढचा, त्याच्यामध्ये पुढचा आहे बघा -9 -6 54. ओके. तर बघा त्याच्यामध्ये -9 -6 किती दिलेला आहे? 54. तर बघा 9 6चा किती येणार आहे? 9 मल्टिप्लाय -6. सो 9 6 जा 54 आणि दोघांपैकी एकाच साईन मायनस आहे, म्हणजे एक प्लस आणि एक मायनस. सो साईन काय येणार? -54. म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे सांगा? ट्रू. सो फर्स्ट स्टेटमेंट इज फॉल्स अँड सेकंड स्टेटमेंट इज ट्रू. तर तुम्ही थोडक्यात लिहायचं आहे सेकंडचा आन्सर ट्रू. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. सॉल्व द फॉलोइंग फॉर 8 मार्क्स. त्याच्यामध्ये पहिला आहे फाइंड द HCF ऑफ 28 अँड 42. तर 28 आणि 42 यांचे आपल्याला काय फाइंड करायचे आहेत? HCF. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया? 28 चे फॅक्टर काढूया. तर 28 ला 2 ने डिवाइड केलं तर 28 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर 2 1 जा 2, 2 4 जा 8 म्हणजे 14 आले. परत 2 ने डिवाइड केलं, 2 7 जा 14. परत आता याला 2 ने डिवाइड होणार नाही, तर 7 हा प्राईम नंबर आहे, त्याला फक्त 7 नेच डिवाइड होणार. 7 1 जा 7. सो 28 चे फॅक्टर काय आले बघा? तर हे सगळे फॅक्टर त्याच्यामध्ये घ्यायचे, म्हणजे 2 इंटू 2 इंटू 7. ओके. नाउ नेक्स्ट वन 42. सो 42 चे फॅक्टर आपण पाडायचे. सो त्याला पहिल्यांदा कितीने डिवाइड करूया? 2 ने. 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. नाव 21 ला कितीने डिवाइड होईल? 3. 3 7 जा 21 आणि शेवटी 7 1 जा 7. ओके. सो 1 येईल. सो 42 चे फॅक्टर काय आलं? 42 चे फॅक्टर 2 इंटू 3 इंटू 7. मग HCF कसा फाइंड करतो आपण दोन नंबरचा? तर दोघांमध्येही कॉमन असणारे जे नंबर आहेत ते आधी फाइंड आउट करतो. 2 2 अँड देन 7 7. ओके. सो 2 इंटू 7 दॅट इज 14. सो फायनली आन्सर काय लिहायचं आहे आपण? HCF ऑफ 28 अँड 42 इज इक्वल टू 14. हे आन्सर फायनल लिहायला विसरायचं नाही. सो अशा प्रकारे आपण HCF फाइंड करू शकतो. ओके. तर आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. इन ट्रायंगल ABC, AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर, BC इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर, AC इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर. ड्रॉ द ट्रायंगल. ओके. सो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं तर एक ट्रायंगल ABC ड्रॉ करायचा आहे, ज्याच्यामध्ये तिन्ही साईड अशा प्रकारे असतील. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करूया आपण? रफ डायग्राम इथे काढायला घेऊया. ओके. सो रफ डायग्राम. रफ डायग्राम मध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये ग्रेटर साईड कोणती आहे? 5.5. तर तुम्ही काय ती मोजून घ्यायची गरज नाही. ओके. सो एक अशी 5.5 रफ डायग्राम काढतोय आपण. AB घेऊया 5.5, कारण तिघांमध्ये ग्रेटर कोण आहे? 5.5. सो वरती कोण असणार आहे सांगा? C. सो अशा प्रकारे इथं C एक असेल. तर हे काय रफ असल्यामुळे तुम्ही तो मोजून घ्यायची गरज नाही. ओके. ABC वरती असेल. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही AC बघितलं तर AC आहे 3.5 सेंटीमीटर आणि BC आपल्याला ड्रॉ करायचा आहे 4.2 सेंटीमीटर. ओके. सो ही डायग्राम आपल्याला काढायची आहे. सो ही झाली आपली, आणि हा आहे 5.5 सेंटीमीटर. सो ही डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे. सो आपण काय करणार याच्यामध्ये? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या सगळ्यामध्ये जे महत्वाचं आहे, AB पहिल्यांदा ड्रॉ करूया 5.5 सेंटीमीटरचं. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल AB आपण ड्रॉ करूया 5.5. आता मी ओरिजिनल डायग्राम इथे ड्रॉ करायला घेतो. 0 1 2 3 4 5.5. ओके. सो AB आपला येणार आहे 5.5 सेंटीमीटर. नाव कंपास घ्यायचा आहे. ओके. कंपास मध्ये आपण 3.5, AC किती आहे? 3.5. सो AC घेऊया 3. ओके. 3.5 सेंटीमीटरचा डिस्टन्स घेऊया कंपास मध्ये. A वर ठेवूया आणि A वर ठेवून असा एक आर्क काढूया आपण 3.5 सेंटीमीटरचा. तर तो काढल्यानंतर दुसरा आहे 4.2 सेंटीमीटर. सो कंपास मध्ये डिस्टन्स घेऊया 4.1 अँड 2. ओके. तेवढा डिस्टन्स घेतला. परत आपण इकडे B वर ठेवूया तो आणि तिथून असा आर्क मारूया. ओके. आणि मग हे जिथं एकत्र येतात तिथे आपला C पॉइंट असणार आहे. तर अशा प्रकारे आपण हा C ड्रॉ करूया. ओके. तो हा सुद्धा आपला C आला.
ओके. सो वरती कोण असणार आहे आपला ABC. सो इथे मेजरमेंट राईट डाऊन करा 3.5 सेंटीमीटर अँड 4.2 सेंटीमीटर. ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन -63 मल्टिप्लाय -7. ओके. सो हे मल्टिप्लिकेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे -63 इंटू -7. सो याच्यामध्ये बघा पहिल्यांदा आपण काय करूया रफली 63 मल्टिप्लाय 7. ओके. सो 7 3 जा 21 1 कॅरी 2. नाव 7 6 जा 42 plus 2 that is 44. So answer is 441. ओके. नाव मायनस मायनस प्लस. सो तुम्ही आन्सरला प्लस देऊ शकता किंवा आहे तसं ठेवा. ओके. मायनस मायनस प्लस सुद्धा लिहू शकता साईन किंवा नुसतं काय लिहा प्लस 441 और जस्ट 441. सो फायनल आन्सर लिहायचा -63 इंटू -7 इज नथिंग बट 441. ओके. तर आता त्यातीलच सेकंड क्वेश्चन बघा -28 डिवायडेड बाय 4. सो -28 ला आपण कितीने डिवाइड करायचं आहे 4 ने. ओके. सो 4 7 जा 28. ओके. डिवाइड करायचा म्हणजे टेबल म्हणायचा 28 येईपर्यंत 4 7 जा 28. एक मायनस आहे एकाचं साईन काही नाही म्हणजे प्लस आहे. सो मायनस प्लस काय होणार मायनस. सो करेक्ट आन्सर इज -7. ओके. -28 डिवायडेड बाय 4 4 7 जा 28 7 आणि दोघांमध्ये फक्त एकच मायनस आहे त्यामुळे साईन मायनस. दोन्ही मायनस असतील तर काय झालं असतं प्लस झालं असतं. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर 4. नाव क्वेश्चन नंबर 4 फाइंड द सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 72 डिग्री. हा जो 72 डिग्री आहे त्याचा सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड करायचा आहे. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण सप्लिमेंटरी फाइंड करूया. सप्लिमेंटरी अँगल ऑफ ओके सप्लिमेंटरी अँगल ऑफ 72 डिग्री. सो सप्लिमेंटरी अँगल कसा फाइंड करायचा तर 180 डिग्री मायनस 72 डिग्री. अशा प्रकारे आपण सप्लिमेंटरी फाइंड करायचं. सो रफली करूया आपण 180 मायनस 72. सो 0 मायनस 2 पॉसिबल नाहीये तर 8 कडून कॅरी घेतला 7 आणि इथे 10 झाला. सो 10 मायनस 2 8 7 मायनस 7 0 अँड 108. So supplementary angle of 72 degree is 108. Now complementary angle. Okay, next one complementary of 72 degree. So 72 degreeचा काय करायचं आहे कॉम्प्लिमेंटरी अँगल फाइंड करायचा आहे. सो कॉम्प्लिमेंटरी कसा फाइंड करणार 90 डिग्री मायनस 72 डिग्री. ओके. सो 90 मायनस 72. ओके करून बघा 90 मायनस 72. कॅरी घेतली 8 इथे 10 10 मायनस 2 8 8 minus 7 1. So that is 18 degree is the correct answer. So complementary angle is 18 degree and supplementary angle is 108 degree. Now question number 3.1. Question number 3.1 angle ACD is an exterior angle of ABC of a triangle. Okay, this is triangle ABC. हा जो triangle ABC आहे त्याचा exterior angle कोण आहे ACD is exterior angles. A and B are equal. If ACD is equal to 140 degree, find the measure of angle A and measure of angle B. So याच्यामध्ये बघा इथे आपल्याला इन ट्रायंगल ABC क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे बघा ABC. ओके. अँगल ACD is an exterior angle. Exterior angle. सो एक्सटेरियर अँगल जर असेल तर बाय कुठली प्रॉपर्टी वापरायची बाय एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी. सो ती एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला हा जो एक्सटेरियर अँगल आहे. ओके. सो तो एक्सटेरियर अँगलची प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते तर एक्सटेरियर अँगल ACD हा कुणा इतका असतो तर आतल्या इंटेरियर अँगलच्या सम इतका असतो म्हणजे अँगल A प्लस अँगल B. नाव क्वेश्चन मध्ये बघा ACD किती दिलेला आहे तर ACD दिलेला आहे 140 डिग्री. ओके तो ती व्हॅल्यू इथं पुट करूया. अँगल ACD किती आला 140 डिग्री. ओके. आता अँगल A इक्वल टू काय आहे अँगल B. अँगल A आणि B काय आहेत सेम आहे. सो अँगल A ऍज इट इज ठेवूया आणि अँगल B च्या ऐवजी काय लिहूया अँगल A कारण दोन्ही इक्वलच आहेत. ओके. सो B च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो अँगल A. नाव अँगल A प्लस अँगल A
जसं एक्स प्लस एक्स किती असणार आहे 2x, तसं अँगल ए प्लस अँगल ए 2a इज इक्वल टू 140 डिग्री. आता 2a याचा अर्थ काय, 2 मल्टिप्लाय ए, सो मल्टिप्लाय 2 चा काय होईल डिवाइड, सो अँगल ए इज इक्वल टू 140 डिवायडेड बाय 2. सो रफली आपण काय करूया 140 ला, ओके हे रिझन मात्र तुम्ही लिहायचं आहे ब्रॅकेटमध्ये याच्या समोर. आता हे मी रफली करून सांगतोय, 2 न डिवाइड, 2 7 जा 14 आले आणि नेक्स्ट 0, 2 0 जा 0, सो आन्सर किती आलं 70. सो अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री. मग ए इज इक्वल टू काय आहे, बी आहे, त्यामुळे बी सुद्धा किती डिग्रीचा असणार आहे, ए जर 70 असेल तर बी सुद्धा किती डिग्रीचा असणार आहे 70. सो अशा प्रकारे आपण काय फाइंड आउट करायचं, अँगल ए अँड अँगल बी. कुठली प्रॉपर्टी वापरली आपण, एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साइड्स, वेअर डज द पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय. तर काय करायचं आपल्याला, एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं. तर तुम्ही राईट अँगल काढताना एक्झॅक्टली 90 डिग्रीचा काय करा, ड्रॉ करा प्रोटेक्टरच्या साह्यानं. सध्या मी आता इथे डायरेक्ट राईट अँगल ट्रायंगल काढतोय, पण तुम्ही मात्र काय करा, प्रोटेक्टर घ्या आणि त्याच्यानंतर एक्झॅक्टली 90 डिग्रीचा अँगल काय करा, ड्रॉ करा. ओके, सो इथे तुम्हाला आणखी डार्क दिसण्यासाठी मी काय करतोय, पेननेच तो ड्रॉ करतोय, तुम्ही एक्झाम मध्ये पेन्सिलनेच तो ड्रॉ करा. ओके, सो हा आपण ड्रॉ केला ए बी सी राईट अँगल ट्रायंगल. इथला अँगल किती असणार आहे 90 डिग्री. सो याला म्हणा ए बी सी. ओके, आता आपण काय करूया, प्रत्येकाचे परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. तर बघा ए बी वर ठेवा कंपास, मोर दॅन हाफ, निम्म्यापेक्षा जास्त घ्या बी वर ठेवून. ओके, मोर दॅन हाफ आणि दोन्हीकडे आर्क मारा. जस्ट मिनिट. सो कंपासचं टोक याच्या बी वर ठेवा, मोर दॅन हाफ. सो एक आर्क इकडे मारा असा आणि एक खाली. ओके, नाव सी वर ठेवा इथे, एक आर्क इकडे मारा आणि एक आर्क इकडे खाली. आणि मग त्यातून जाणारी काय करा, सेगमेंट ड्रॉ करा. ओके, याच्यातून मोर दॅन हाफ पण काय काढला, परपेंडिक्युलर बायसेक्टर. सो याचे 2 इक्वल पार्ट झाले इथे. ओके, तुम्ही चेक करू शकता हे 2 पार्ट इक्वल आहेत की नाही. सो जेवढा हा भाग आहे तेवढाच इकडे तुम्ही चेक करू शकता, दोन्ही इक्वल आलेले आहेत. आता नेक्स्ट ए बी ला आपण काय करूया, मोर दॅन हाफ असा घेऊया, मोर दॅन हाफ आणि मग एक आर्क इकडे मारूया. ओके, एक इकडे मारूया, परत ए वर ठेवूया. ओके, आणि परत इकडे एक मारूया. सो काय केलं, बी वर ठेवलं, एक आर्क इकडे एक इकडे आणि परत ए वर ठेवून एक इकडे आणि एक इकडे असं फिरवलं. आणि मग त्यातून जाणारी काय केली आपण, सेगमेंट तिथे ड्रॉ करूया. तर ती येताना अशी येणार आहे याच्यातून, ही दुसरी आलेली. आता तिसरी आपण घेऊया, मोर दॅन हाफ. ओके, सी वर ठेवायचं आपण, जस्ट मिनिट. ही दुसरी झाली आणि सी वर ठेवूया, मोर दॅन हाफ. ओके, एक आर्क इकडे मारूया असा आणि एक आर्क असा खाली. ए वर ठेवून मारला, तसंच आता इकडे आर्क सी वर ठेवून मारूया, हा इथे आणि हा इथे. आणि मग त्यातून जाणारी लाईन सेगमेंट आपण काय करूया, ड्रॉ करूया. सो तिन्ही जर बघितलं आपण, तिन्ही पास होतात याच्यातून, एकत्र इथे पास होतात. सो ते कशावर असणार आहेत, सो याचा आन्सर लिहायचं, पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय. ओके, पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय ऑन हायपोटेनियस. ओके, पॉइंट ऑफ कॉन्करन्स तुमचा कशावर असणार आहे, हायपोटेनियसवर असणार आहे. ओके, पॉइंट ऑफ कॉन्करन्स लाय ऑन हायपोटेनियस. सो अशा प्रकारे हा जो आपला 20 मार्क्सचा क्वेश्चन पेपर आहे तो आपला कम्प्लीट झालेला आहे. ओके, सो इतरही सब्जेक्टचे आपण क्वेश्चन पेपर तयार केलेले आहेत, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तसंच 7th स्टँडर्डसाठी आपण आणखीन एक 7th स्टँडर्डसाठी युनिट टेस्ट मॅथ्सची आणखीन एक प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुमच्यासाठी तयार केलेला आहे. तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता, त्याची लिंक इथे खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. ओके, थँक्यू.